Hello students and welcome again to 8th Standard English. I am Mrs. M.R. Borse from Gokhale Education Society's HL High School, Marathi Medium. Now children, please open your book on page number 70. I will read the paragraph one by one and you too go through the paragraph. Pay attention to how the words are pronounced, and after completing the lesson, you also try to read the lesson and try to pronounce the word in the same manner. So, open your textbook on page number 70. The name of the lesson is The Two Gentlemen of Verona. I will read the paragraph one by one and I will give you the explanation. Now, you too pay attention to what I am reading. A.J. Cronin has very well carved the idea of selfless help and explained the importance of dedication towards relationships in the story The Two Gentlemen of Verona. The story revolves around the two boys named Nicola and Jacopo, who do numerous things to earn money only to pay for their sister's treatment, who suffers from tuberculosis of the spine. In this lesson, children, लेखकाने अत्यंत उत्कृष्टपणे ही कथा मांडलेली आहे आणि ह्या कथेचे हिरो आहेत दोन भावंड. त्यांची नावं आहेत जॅकोपो अँड निकोला. A.J. क्रॉनिन यांनी वेरोनाचे दोन सद्गृहस्थ या कथेतून निस्वार्थी मदतीची कल्पना अतिशय उत्तम प्रकारे मांडली आहे आणि त्याचबरोबर नात्यांप्रती असलेली निष्ठा व केलेले समर्पण यांचे महत्त्व त्यांनी दाखवलेले आहे. ही कथा जी आहे, ही जी स्टोरी आहे, ही निकोला व जॅकोपो या दोन मुलांभोवती फिरते. हे मुलं काय पटेल ती कामं करत असतात, पडेल ती कामं करत असतात. त्यांना कामाची बिलकुल पण लाज वाटत नाही. पण मग ही कामं ते कशासाठी करत असतील बरं? तर त्यांच्या बहिणीला मणक्याच्या क्षयानं ग्रस्त केलेले आहे आणि तिच्या ट्रीटमेंटसाठी ही भावंड दिवस रात्र काम करत असतात. Here in the first paragraph, the writer has used the word carve the idea. Carve the idea means create or establish an idea. मराठीत त्याचा अर्थ होतो कल्पना मांडणे. दुसरं टायटल आहे जेंटलमॅन. जेंटलमॅन म्हणजे काय? सद्गृहस्थ. थर्ड इज डेडिकेशन. डेडिकेशन मीन्स निष्ठा. सेल्फलेस म्हणजे निस्वार्थ. नाव कम टू द सेकंड पॅरेग्राफ. द स्टोरी बिगिन्स विथ द नरेटर ड्रायव्हिंग डाऊन the foothills of the Alps. Here is when he first encounters the two brothers selling wild strawberries. Even after the driver forbids the narrator to buy the wild fruits, he buys the biggest basket and drives towards the town. This scene emphasizes on the first step of growing intimacy between the narrator and the two बॉईज. आता इथे स्टोरी सुरू होते ॲक्च्युली. नाव द स्टोरी टेलर्स म्हणजे कथाकार अल्प्स पर्वताच्या पायथ्याशी गाडी चालवत पोहोचतो. तिथून ॲक्च्युली या कथेची सुरुवात होते बरं का. इथेच तो गावरान स्ट्रॉबेरी विकत असलेल्या या दोन भावांना प्रथम भेटतो. इथेच त्यांची त्या दोन मुलांची गाठभेट होते. ड्रायव्हरनं गावरान स्ट्रॉबेरीज घेण्यास मनाई करूनही कथाकार सर्वात मोठी टोपली विकत घेतो आणि गावाकडे जायला निघतो. हा जो पहिला प्रसंग म्हणजे कथाकाराची त्या दोन मुलांबरोबर नंतर वाढत जाणाऱ्या जवळकीची सुरुवात आहे हे स्पष्ट होते. लेट अस सी द मीनिंग. एन्काउंटर means come across all of a sudden or meet unexpectedly. अचानक गाठ पडणे. नेक्स्ट इज फॉरबिड
फॉरबिड इज प्रोहिबिट्स ऑर प्रिव्हेंट, मना करतो किंवा आपण एखादी गोष्ट करण्यापासून एखाद्याला रोखतो. एम्फसाइज, टू पुट एम्फसाइज ऑन, अंडरलाईन, म्हणजे एखाद्या गोष्टीला महत्त्व देणे किंवा एखाद्या गोष्टीवर जोर देणे. इंटिमसी, क्लोजनेस ऑर क्लोज फ्रेंडशिप, जिवलग मैत्री किंवा जवळीक वाटणे. ओके. Come to the next paragraph. Next day, the boys are found shining shoes in the public square. This amazes the narrator. This is when they reveal the fact that they do numerous kinds of things to earn money. Here, the narrator is shown to develop a soft corner for them in his heart. He finds them to be innocent, serious, pleasant and honest. आता दुसऱ्या दिवशी लेखकाला ही 2 मुले बूट पॉलिश करताना दिसतात. 4 स्क्वेअर म्हणजे चौकात त्यांना बूट पॉलिश करताना ही मुलं दिसतात आणि त्यांना ते पाहून आश्चर्य वाटते. पैसे मिळवण्यासाठी आपण हे विविध उद्योग करीत असल्याचं यावेळी ते दोघे त्याला सांगतात. इथेच मग काय होतं, कथाकाराच्या मनात त्यांच्याविषयी विशेष आस्था वाटू लागल्याचं आपल्याला दिसते. त्याला ही दोघे जणे प्रामाणिक, आनंदी आणि सच्चे असल्याचे जाणवते. बरोबर आहे ना. पहिल्या दिवशी जेव्हा ते भेटले तेव्हा ते त्यांना स्ट्रॉबेरी विकताना दिसले. दुसऱ्या दिवशी दिसले तेव्हा ते बूट पॉलिश करत होते आणि मग त्यांनी जेव्हा चौकशी केली तर ते म्हणतात की आम्ही पैसे कमवण्यासाठी हे सगळे करतोय. त्यांनी चोरी लबाडी केली का? नाही. खोटे बोलून भीक मागून पैसे मिळवले का? नाही. ते काम करत होते, कष्ट करत होते आणि कष्टाला काय तोड नाही ह्या दुनियेमध्ये. तुम्ही जर कष्ट कराल तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच लेखकाच्या मनात ती मुलं अत्यंत मनात ती त्यांच्या बसली, त्यांना ती प्रामाणिक वाटली, आनंदी आणि सच्ची वाटली. असं कोणीही बघितलं तर आपल्यालाही मनात त्यांच्याविषयी प्रेम निर्माण होणार की नाही, आस्था निर्माण होणार की नाही. तसंच या मुलांच्या बाबतीतही झालं. Now see the next paragraph. The boys are very useful to the narrator. They are very willing to satisfy all that the narrator requires. They are also found selling newspaper by the narrator one stormy night. One day, when the narrator asks if he can help them in any, they say they will be very grateful if they get a lift to the nearby village Poleta. Although it doesn't come in the narrator's way, he takes them there. The boys get down in the building and ask the narrator to wait in a nearby cafe until they return within an hour. आता या नरेटरला म्हणजे लेखकाला, कथाकाराला या मुलांचा तसा खूप उपयोग होत होता. त्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट करायला ते दोघे आनंदाने तयार असतात. एक दिवस ही मुलं आहे ना, त्यांना भर पावसात न्यूजपेपर विकताना पण दिसली बरं का. म्हणजे तुम्ही विचार करा ना की त्यांना कामाची लाज वाटत होती का? नाही. ते प्रामाणिकपणे काम करत होते. एके दिवशी कथाकार त्यांना कुठली मदत हवी आहे का असे विचारतो. त्यावर ते म्हणतात की त्यांना जवळच्या पोलेटा गावापर्यंत त्याने पोचवले तर फार बरे होईल. कथाकाराच्या वाटेवर ते गाव येत नव्हते, तरी तो त्यांना तेथे घेऊन जातो. मुले एका इमारतीपाशी उतरतात आणि ते तासाभरात परत येईपर्यंत कथाकाराला जवळच्या कॅफेमध्ये थांबायस सांगतात. To the last paragraph. Eagerness leads the narrator to follow the boys up to a place which is actually a hospital. On peeping through a room led by a nurse, he realizes that boys are talking to a girl who resembles them. He does not feel like intruding and thus asks the nurse
the detail about the boys. This is when the nurse tells him their heart-rending story about their father being killed in the war and their home being destroyed in the war and their sister suffering from tuberculosis. The brother live in a shelter and literally starves only so that they can pay for their sister's treatment. So, keeping a secret and helping their sister, they have shown that war has not shaken their spirit. They are noble and gentle and great human beings in their own special yet subtle way. This story distinctly talks about how true the amplification says, where there is a will, there is a way. Now, कथाकाराची बघा आता ते त्या मुलांना ते सोडतात. ते सांगतात की आम्ही तासाभरात येतो, तुम्ही प्लीज त्या कॅफेमध्ये बसून आमची वाट बघा. पण कसं आहे ना की त्या कथाकाराला उत्सुकता होती की नेमके हे कुठे चाललेत, काय करतायत हे त्यांना बघायचं होतं. आणि म्हणून ते त्या मुलांच्या मागोमाग त्या ठिकाणी जातात. ते खरं ॲक्च्युली काय होतं, हॉस्पिटल होतं. आणि एका नर्सने दाखवल्यानुसार एका खोलीमध्ये डोकावून पाहिल्यावर त्यांच्या लक्षात येते की ते दोघे त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या एका मुलीशी बोलत असतात. न विचारता आत घुसणं त्यांना खरं म्हणजे योग्य वाटलं नाही. म्हणून त्या नर्सला त्या मुलांबद्दल ते विचारतात. आणि मग ती नर्स ते जे काही सांगते ते फार भयानक आणि वेदनादायी आहे बरं का मुलांनो. नर्स सांगते की त्यांचे वडील जे आहेत ते युद्धात मारले गेले आणि त्यांचे घर युद्धात उद्ध्वस्त झाले. त्यांची जी बहीण आहे त्या बहिणीला क्षयरोगानं ग्रासलेले आहे. आणि ही हृदयद्रावक कहाणी ऐकून लेखकाला खूपच वाईट वाटते. Students, these two brothers do hard work just to save the life of their sister. हे जे दोघे भाऊ आहेत ते एका आडोशाखाली राहत होते आणि आपल्या बहिणीच्या उपचाराचा खर्च करण्यासाठी स्वतः आहे ना अक्षरशः उपाशी राहत होते. त्यामुळे गुप्तता राखून आणि आपल्या बहिणीला मदत करीत त्यांनी जे युद्धामुळे त्यांचं नुकसान झाले त्याच्याने ते खचून गेले का? बिलकुल नाही, ते खचून गेले नाही हे त्यांनी दाखवून दिले. नाहीतर आपण बसतो रडत, आता मी गरीब आहे, माझे आईबाप नाही आहे, मला वडील नाही आहेत, माझी आई मारते, माझे वडील अमकं करतात, मला त्रास देतात, माझी इच्छा पूर्ण होत नाही, आपण खचून जातो. तसे हे मुलं खचले का? नाही, हे काम करत राहिले. ते दोघे अतिशय थोर आणि उमद्या मनाचे मनुष्य होते आणि त्यांचे कार्य विशेष असून ते स्वतः अगदी साधे होते. या कथेतून आपल्याला एकच विचार प्रकर्षाने अधोरेखित होतो की तो म्हणजे इच्छा. जिथे इच्छा असते तिथे मार्गही असतोच. आपली जर इच्छा प्रबळ असेल तर मार्ग आपल्याला आपोआप सापडत जातात. तुमची जर इच्छाच नसेल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही, हे लक्षात ठेवा. सो चिल्ड्रन, काम हे छोटं किंवा मोठं कधीच नसतं. काम हे काम असतं आणि म्हणून जे काही काम कराल ते प्रामाणिकपणे करा, कष्टाने करा आणि आनंदाने करा. त्याच्यामुळे तुम्ही पण सुखी व्हाल आणि दुसऱ्यालाही तुम्ही सुख द्याल. होप यू माइट हॅव अंडरस्टूड दिस लेसन. प्लीज राईट द मीनिंग्स in your notebook and learn the meanings and write it 5 times, children. Thank you.